षटक घेऊन आलाय गोलंदाज। पहिला चेंडू भिंतावून लावलेला आणि या चेंडूवरती 6 धावा। सोमनाथच्या बॅट मधून निघालेला पहिला आक्रमक हल्ला चढवलाय तो सोमनाथने। यावेळेस चेंडू लोंगांना येतोय, विक्रम चेंडूवरती गेलाय, परंतु आज पूर्ण सासोनेचा जनसमूह या आणि पूर्ण जनसमूह या सासोने नगरीमधून या ठिकाणी उपस्थित झालाय। खऱ्या अर्थाने प्रेक्षक, जाणता प्रेक्षक या आपण पाहतो खूप दूरवरती आहे आणि घेऊन चालतो मैदानावरती साक्षातकडे सगळ्यांच्या नजरा आहेत। आज आपण पाहतोय हशिवरे संघाला पराभूत केलाय। हो, जबरदस्त लाईन ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा फसवलाय। सोमनाथला सलग दुसरा चेंडू डॉट खेळवतोय शीलात कैलासवासी सुरेखा। बलिराम पाटील यांच्या स्मरणार्थ एलईडी असणार आहे। चेंडू सोमनाथ नाकवाला ब्लॉक होल्ड केलाय, चेंडू ऑन द राईस खेळतोय, लॉंग आपला साक्षात मोहिते येतोय। धावसंख्या 1। विक्रमचा पुढला चेंडू सुंदर बाबुलसर केलाय, मागील चेंडू फुलाई देवी सासोने। या चेंडूवरती कार्पेटद्वारे केलाय, चेंडू मिड विकेटला आलाय। चेंडूवरती क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, धर्मेंद्र वर्तक करतोय, एकेरी धावने धावफल सगळा फटका आलाय, स्क्वेअर कट केलाय, चेंडू जातोय डीप पॉइंटला। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सचिन मात्र फंबल होतोय, मिसफील्ड खेळतोय आणि अशा वेळेस मात्र 2 धावा धावफलक आहे। अंतिम सामन्यामध्ये पहिला चेंडू त्रिपाला उद्ध्वस्त, प्रशांत बॅक टू द पॅव्हलियन। पहिला फलंदाज त्यांनी बाद केलाय। दुसरा चेंडू, दुसऱ्या चेंडूवरती गगनभेदी गगनचुंबी षटकार पोलीस वरती। या चेंडूवरती एक स्ट्रोक पाहतो आपण, मिड विकेटला सूरज मोहिती चेंडूवरती येतोय, एकेरी धाव मात्र या चेंडूवर बाउन्सर मात्र या चेंडूवरती पंचांचा निर्णय कोणताही येत नाही। फुटवर केलं होतं आणि फुटवर बाउन्सर वरती लाजवाब स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे। सोमनाथला हा चेंडू मात्र तेज तर्रार विकेट किपरच्या हातात गेलाय आणि चेंडू मात्र या पाटील उमेशजी पाटील दरम्यान पहिला चेंडूवर हवाई फायरिंग, व्हॉट अ शॉट, सोमनाथ तेज तर्रार गोलंदाज या ठिकाणी प्रेसी सासवणे संघाचा ओव्हर द विकेट आणि या ठिकाणी मात्र ठोक्याचा इशारा आणि फलंदाज बॅक टू बॅक। दरम्यान गोलंदाज अखूट टप्प्याने चेंडू पॉइंटच्या दिशेने, चेंडू सीमारेषेबाहेर, व्हॉट अ शॉट, नाईस सिक्स। चेंडूसाठी सज्ज फलंदाज आणि या ठिकाणी मात्र अप्रतिम फटका बचावात्मक फटका खेळलाय। नो मॅच लँड, एक धाव घेतली, दुसरा घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी सुंदर आणि बिदड पण नाहीये। दरम्यान पहिल्या षटकातील दुसरा चेंडू या ठिकाणी कार्पेट सहाय्याने काही पे निघा आहे, काही पे निशाणा, चेंडूने बॅटची बाहेरची कडा घेतली आणि नो मॅन्स लँड मध्ये गेलेला चेंडू। आपण या मनसावर या ठिकाणी विराजमान व्हायचं आहे। कडक शॉट आणि फलंदाज बॅक टू पॅव्हलियन। नंदलालचा पहिला चेंडू या ठिकाणी मिसफील्ड कव्हर क्षेत्रामध्ये आणि 2 धावा सुरक्षित पद्धतीने खेळून करतात दोन्ही फलंदाज आणि चेस करतात जगन्नाथ। अखूड टप्प्याचा चेंडू, परंतु पंच एकदम सज्ज, हलकासा पुश, थर्ड मॅच दिशेमध्ये चेंडू जाणून टाकलाय आणि 1 धाव धावून काढली या ठिकाणी। 19 या ठिकाणी जोरदार मारण्याचा प्रयत्न परंतु आपल्या फॉर्ममध्ये मिसफील्ड होतोय। नंदलाल त्याचा फटका नक्कीच बसेल, 1 धाव धावून काढली आहे, दुसरी धाव घेण्याचा मात्र कुठला प्रयत्न नाही। दरम्यान नंदलालने पाहायला सुरुवात केली, पंचांना पार केलाय। अखूड टप्प्याचा चेंडूचा घेतलाय समाचार, परंतु चेंडू या ठिकाणी घोषित क्षेत्रामध्ये गेलाय। पंच मात्र या ठिकाणी पाहूया जिंकतोय कोण। या ठिकाणी उत्कृष्ट चेंडू फेक
चेंडू निर्धाव जातोय आणि जाऊन विसावतोय आरामात यष्टीरक्षकाच्या नंतर पुन्हा एकदा या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये चेंडू जातोय चेंडू टिकर क्षेत्रामध्ये आणि या दरम्यान आखूड टप्प्याच्या चेंडूला थर्ड मॅच दिशा दाखवली आहे घोषित क्षेत्रामध्ये पडत आहे गोल्डन स्पॉट वर चेंडू या ठिकाणी बॅकफुट वर जाऊन या चेंडूला इज्जत आणि सन्मानात खेळलाय आणि नरवीनला या ठिकाणी सलाम ठोकलाय फलंदाज सूरजनं मात्र एका धावेपासून नरवीनचा पुढचा चेंडू आखूड टप्प्याच्या चेंडूला पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये खेळलाय आणि चेंडूला पडलाय निर्णायक चेंडू हलकासा पोस्ट बॅकफुट वर सुंदर क्षेत्ररक्षण परंतु खरा ठोक आणि एक धाव पूर्ण दरम्यान या ठिकाणी मात्र सूरजने निर्णायक धाव घेतली आहे आणि फुल सलग 2 वेळचा विजेता ठरतोय अगदी कोणी लोकांचा म्हणतो या सासवडी गावाची शान तू अगदी कोणी लोकांचा म्हणतो येतो चरणी